सो गाईज मी आत्ता आली आहे दुकानामधून आणि आत्ता वाजलेले आहेत 9:45. इकडे पाहू शकता आता 9:45 वाजलेत आणि मी आत्ता आलेली आहे दुकानामधून. तर मी मच्छी कापून ठेवलेली आहे, तीच बनवायची आहे. तर तुम्हाला सांगते ना, मगाशी मच्छी खूपच घाईघाईमध्ये माझ्या मिस्टरांनी कापून ठेवलेली आहे आणि ती आता बनवणार आहे मी. कारण फ्रीजमध्ये ठेवले गावठी मच्छी लगेच बनवली की बरी. माझ्या पप्पांनी दिली होती खूप छान असा मस्त 2 किलोचा शिवडा मासा. तर छान मच्छी भर पावसामध्ये कटिंग केलेली आहे. इतकं पाऊस आलेलं तुम्हाला सांगते ना, मच्छी कापायला घेतली आणि सकाळपासून पाऊस आणि मच्छी म्हटल्यावर घरात सगळं घाण होऊन जाते. त्याच्यामध्ये ना आम्ही तर बाहेरच आवारामध्ये कापतो. तर माझ्या पप्पांनी मस्त शिवडा पाठवलेला, ताजा ताजा पाहू शकताय. 2 किलोचा शिवडा होता हा. आणि खरंच मग दुकानात जायची गडबड होती, त्याच्यामुळे कापून फ्रीजमध्ये ठेवलेली. त्याच्यासाठीच आपण म्हटलं दुकानातून आता लवकर आलेली आहे मी. इकडे आमच्या मानामाव पाहू शकतो, मच्छी असल्यामुळे ना खूपच सारखी वरती उड्या मारते. तर आपण आता आहे ना पाहू शकताय खूप छान ताजी ताजी मच्छी. तर याच्यामध्ये पाहायचं आहे का काय आहे. इथे आहे अंडा, ती डब्बा फुल भरून दिलेला आहे मला. तर मम्मी पप्पा म्हटल्यावर आई पप्पांचं मुलीवर खूपच प्रेम असतं बघा. जवळ असू द्या किंवा लांब असू द्या, पण आपल्या आईवडिलांचं ना मुलीवरती खरंच खूप जास्त प्रेम असतं. इकडे पाहू शकता माझ्या आईने ना अंडा सगळा काढून दिलेला आहे वेगळा मस्त. इकडे पाहू शकताय. आणि इथे बघा कशी गाबली भारी आहे अंड्याची. तर आता आपण पहिलं तर आपण अंडा बनवणार आहोत. तर व्हिडिओ ना पूर्ण पहा, मस्त अगदी साफ आहे. आता आपण छान मीठ मसाले लावून घेऊया. ते मस्त अशी हळद आणि फक्त मसाला. तर याच्यामध्ये ना दुसरे मसाले जास्त नाही घालायचे, फक्त हळद मीठ आणि मसाला. लायटर किधर गेला लायटर. तर माझा लायटर ना खराब झालेला आहे, लागत तर माहीत आहे सारखा मध्ये मध्ये. आणि आता पावसाळ्यामध्ये ना माचीस सुद्धा खूपच नरम होऊन जाते. तवा ठेवलेला आहे. मने खाली उतर खाली उतर. इकडे पाहू शकता कट्ट्यावर चढते सारखी सारखी. आणि इथे आपण घालूया तेल. आणि आता इथे पाहिलं होतं तुम्ही छान मीठ मसाला. तर असं पूर्ण मिक्स नाही करायचं आहे, असं फक्त वरवर वरवर लावून घ्यायचं आहे. कारण मी अशीच लावते. काही लोक काय करतात पूर्ण मिक्स करून घेतात, त्याची चव जाते मग फोडून नाही काय छान लागत. तर मी असं वरच्यावर हलवते, असं वरच्यावरच लावायचं, त्याला असं पूर्ण मिक्स नाही करायचं. आणि ही गाबोली सुद्धा मी अशीच घालणार आहे अखंडी पूर्ण. फुलगणीची मच्छी बरं का. इकडे पाहू शकताय अंडा अगदी खूपच मस्त तवा भरलेला आहे अंड्याने. तर आपण आता पलटी करणार आहोत. यस, दिसतंय का. चला तर आता होऊ दे आपला अंडा. आपला इकडे अंडा होतो तव्यामध्ये. तर आपण तोपर्यंत काय करणार आहोत, छान असं झणझणीत कालवण बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण मच्छी घेऊया. तर हे पाहू शकता किती मोठं डोका असणार आहे. तर हे 2 पीस आहेत डोक्याची पूर्ण. आणि मला असे हे खायला आवडतं. तर आज तर मी खाऊ नाही शकत, आज मंगळवार आहे, पण उद्या खाणार आहे. पण ही गावठी मच्छी तुम्हाला सांगते ना
की तुम्ही शिलीमध्ये म्हणजेच की आदल्या दिवशी बनवणार आणि दुसऱ्या दिवशी खाणार, तर तुम्हाला सांगते त्याची चव खूपच छान येते. असं म्हणतात शिळं नाही खावं फ्रीजमधलं, पण तुम्ही गावठी मच्छी जर कधी बनवाल ना, तर रात्री बनवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही खा भाकरीला, तर एकच नंबर. इकडे अंडा मला खूप त्रास देतोय, तर इकडे पाहू शकतो. आता परत एकदा मी पलटी करते अंड्याला. तर इथे ना मी रशासाठी घेते आणि बाकी सगळे आपण फ्राय करणार आहोत. कारण आज तर काही फक्त माझे मिस्टर खातील, बाकी मी बनवून ठेवते. कारण ही गावठी मच्छी आहे, ही फ्रीजरची मच्छी नाही आहे आपली. पार्सलची मच्छी कशी राहते, पण ही आहे आपली गावठी मच्छी, ती ताजी ताजी. तर ती लगेचच बनवून ठेवली ना तर खरंच खूप चांगलं. इकडे माझं ना एक छोटंसं बेसिंग आहे. मी म्हणाली इथे सारखी हात धुते कशा, तर हे आहे माझं छोटंसं बेसिंग. तर चला आपण इकडे बोलूया. तर हे आहे माझं झणझणीत कालवण बनवणार आहोत आपण छान. तर याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे. आणि इकडे आपण ही सगळी फ्राय करणार आहोत. तर मसाला भरपूर घालणार आहे. काय झालं म्हणे, तुला पण देणार बनवल्यावर. हा, आमच्या मनीमावला ना मच्छी म्हटल्यावर लगेचच भूक लागते, खूपच भूक लागते. अगदी सारखी मागे मागे करत असते. तर मी इथे घातलेलं आहे. तुमच्याकडे आहे का पाऊस पाणी? तर आमच्याकडे खूपच पाऊस आहे बरं का. तर ही वलगडीचीच मच्छी आहे. तर आमच्याकडे मच्छी मारणारी लोक आहेत की भरपूर पाऊस पडायला लागला अशी वलगडीची मच्छी, आणि प्रत्येकाच्या घरी अशीच मच्छीची रास असते पूर्ण. इकडे पाहू शकते जशी माझ्या घरी आहे, पण ही माझ्या मिस्टर काय मच्छीला माझे गेले नव्हते, माझ्या पप्पांनी दिलेली आहे पाठवून. काय ग म्हण्या, थांब तुला झाल्यावर देते मी. इकडे बघा कशी उडी मारून चढते. तर माझ्या मिस्टरांना पण आवडतं जायला, पण इतकं नाही चढते. माझे पप्पा म्हणजे नेहमीच जातात मच्छीला, रोजच म्हणा. तर चला, आपलं झालेलं आहे. खूप छान असं पाहू शकते तुम्ही, अगदी चमचमीत लावलेला आहे मसाला. तर आता आपण ना फ्राय करणार आहोत. आपला अंडा झालेला इकडे. काय ग, थांब जरा. सासूबाई आल्यात माझ्या बघत्या. इकडे आपला अंडा रेडी झालेला आहे मस्त अगदी. इकडे पाहू शकतो किती अंडा. तर ही वस्तू अशी आहे की आपल्या ही वस्तू अशी आहे की आपण जेव्हा नवीन पाऊस चालू होतो त्यावेळेस वलगड म्हणतात,
तर ही ह्याच वेळी खायला याची खरी म्हणजे मज्जा असते. असंही कधी कधी मच्छीमध्ये अंडा मिळतो, पण तेव्हा ती मजा नसते जी आत्ता वल्गणीची, जी पहिल्या स्टार्टिंग पावसामध्ये जी मच्छी मिळते ना, त्या अंड्याची चव खूपच अगदी अलग आहे. हे तर खाऊन दाखवलंच तुम्हाला, पण माझा आहे आज मंगळवार, त्याच्यामुळे मी उद्या खाणार आहे. पण इकडे पाहू शकताय, फुल लय भारी, एक नंबर. तर असंच तुम्ही पण बनवा. तुम्हाला जर पावसाळ्यातली आता मच्छी मिळाली ना, तर खरंच अशी मच्छी घेऊन या अंड्याची, आणि मग छान असा अंडा चमचमीत मसालेदार लावून अगदी फ्राय करा. इकडे पाहू शकता ही आहे का मच्छी. तर इकडे पाहू शकताय अचानक गेलेली आहे लाईट, त्याच्यामुळे ना मी आता व्हिडिओ जरा स्टॉप करणार आहे आणि आपली लाईट येते का पाहूया आपण. इकडे पाहू शकता, आता अंधारात तर मी काय करू नाही शकत, काहीच नाही दिसणार तुम्हाला. तर चला मी ना 5 मिनटं वाट पाहते लाईटीची, लाईट येते काय, तोपर्यंत आपण भेटूया. तर आपली लाईट आता आलेली आहे आणि आता आपण घेणार आहोत सुरुवात करायला. मच्छी स्पेशल आज मच्छी. तर आपला अंडा तर झालेला आहे. ओके, अंडा साईडला ठेवून देऊया आपण. आणि आत्ता पहिलं आपण ना झणझणीत असं कालवण फोडणीला देऊया आणि मग फ्राय करायला ठेवूया. तर मी इकडे भात सुद्धा ठेवलेला आहे. तर लाईट गेली आणि असं वाटलं आता लाईट येते की नाही. तर माझं इन्व्हर्टर पण आहे, पण इन्व्हर्टरचं जरा काम निघालेलं आहे. मणीने मला लई त्रास दिलेला आहे. सारखी स्टँड हलवते, मला सारखी स्टँडवर येते, आज काही खरं नाही तिचं. कढई गरम झालेली आहे, पण घालूया त्याच्यामध्ये तेल. मसाले आपण ऑलरेडी घातलेले आहेत. तर छान तेल गरम झालं की लगेच फोडणी देऊया आपण. तेल गरम होतोय, तर लसूण ठेचून घेतलेला आहे मी. टोमॅटो कापते. तेल झालेलं आहे गरम आपला. तर आता आपण ना लसूण छान असं ठेचून घेतलेलं आहे, ते घालूया आपण. तर आता घालणार आहे मी छान असा टोमॅटो. तर आपला टोमॅटो मस्त शिजलेला आहे, पाहू शकतो तेलामध्ये. तर आता आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये फोडणी. तर मी तर अशीच मसाल्याची फोडणी देते आपल्या मच्छीच्या रशाची. तर इकडे पाहू शकताय छान असे, ही गावाकडचीच पद्धत आहे, जशी माझ्या आईची पद्धत आहे म्हणाल तर. तर इकडे पाहू शकता असं डायरेक्ट घालायचं आणि असं झाकण ठेवायचं. खूप छान तरी शिजते. पाणी घालते आता मी याच्यामध्ये मस्त. तर आपल्याला पाणी हवं तितकं आपण घालूया. तर आता मस्त आपला झणझणीत कालवण आपण फोडणीला दिलेला आहे. आपण घालणार आहोत आता त्याच्यामध्ये खूप छान चव येणारी गोष्ट म्हणजेच की आपल्या गावाकडे खूप सारे आंबे असतात आणि हे आमच्याच झाडावरचे आंबे आहेत. तर आता ही आंबोशी
जी आंबे कापून सुकवून ठेवलेली आहे ही आंबोशी, तर मी ही घालणार आहे. गावठी मच्छीमध्ये जर आंबोशी नाही ना घातली तर काही चवच नाही येत. तर इकडे पाहू शकते मी भरपूर घालणार आहे, कारण गावठी मच्छी म्हटलं थोडंसं रस्सा हा जो आहे मच्छीचा तो ना खूपच चविष्ट व्हायला हवा. आणि जेव्हा आपण ही आंबोशी त्याच्यामध्ये घालतो तेव्हा आणखीन त्या मच्छीला खूप छान अशी चव येते. तर त्याचा जो वैसपणा असतो तो सुद्धा ह्याच्यामुळे निघून जातो. काही काही लोक आगळ टाकतात, काही कोकम टाकतात, पण जी आंबोशीची आंब्याच्या आंबोशीची जी चव आहे ना ती आंबोशीची चवच खूप अलग असते. तर चला आपला कालवण इकडे उतरूया आपण. आता इथे मधल्या गॅसवरती आपण ट्रान्सफर करूया तिला कढईला. तर अंड्यामुळे ना गॅस पूर्ण खराब झालेली आहे. आणि आता आपण इकडे ना मच्छी घालूया तव्यावरती. तर इकडे आपला भात सुद्धा होतोय. तर आपलं तेल खूप छान गरम झालेलं आहे. आता आपण मच्छी घालूया त्याच्यावरती. आणि ही जी शिवडा मच्छी आहे ना ती तळतावेळी ना खूपच अगदी लक्ष ठेवावं लागतो, कारण ही जी मच्छी ह्याच्यात नाही काटा नाही काय, बोनलेस आहे, एकच काटा असतो. पण तळतावेळी ना इतकं त्रास होऊ शकतो, कारण त्याच्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं, कारण हा असा मासा आहे की तो तव्यामध्ये घातला की पूर्ण तडतड उडतो. तर मी आता पटापट घालून घेणार आहे पहिली. तर तवा तर भरून गेलेला आहे. इकडे इकडे आता घालूया इथे. आता एक राहिलेली आहे, तर मी अर्धी मच्छी माझ्या सासूबाईंना सुद्धा दिलेली आहे. तर म्हटलं एवढी काय करणार नाही का. तर इथे बघूया आपण छान अशी आता आपण फ्राय होऊ द्या. तर आपली छान अशी मच्छी फ्राय करून रेडी झालेली आहे. तर आता मुलांना देते मी खायला, कारण इकडे पाहू शकतो छान अशी कुडकुडीत झालेली आहे. गरमागरम खायला आणखीनच खूप मज्जा येणार. तर मुलांना रस्सा तर नको आहे. तर आपलं जेवण पण रेडी झालेलं आहे. इकडे भात ठेवलेला आणि इकडे आहे असं छान कालवण, झणझणीत कालवण बनवलेलं आहे बरं का मी. चला तर आता मी देते मुलांना खायला. चला चला या जेवायला. बसा दोघांनी खाली. तर मस्त अगदी इकडे पाहू शकता छान चपाती आणि ही मोठीच अशी तुकडी. तर मुलांना चपाती सोबत खूप छान आवडते खायला. चल मनी. तर आता दोघंही जेवायला बसलेले आहेत. मिस्टर दुकानामध्ये आहेत आणि मी सुद्धा आता जेवून घेणार आहे आणि मग जाणार आहे दुकानामध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला आपला नक्कीच लाईक शेअर कमेंट करून सांगा. तर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर फटाफट छान असा सबस्क्राईब करून घ्या फटाफट. तर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील आणखीन. तर माझे बरेचसे व्हिडिओ आहेत, पण नवीन असाल तर फटाफट शेअर लाईक कमेंट करायला विसरू नका. पहिलं तर सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि मग अशा छान छान रेसिपी पण पाहायला मिळतील तुम्हाला. माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या रेसिपी आहेत, पण आता बरेच दिवस झाले मी रेसिपी काही टाकत नाही, फक्त ब्लॉगच बनवते, कारण रेसिपीसाठी सुद्धा वेळच लागतो आपल्याला. आमच्या इकडे मनीमाऊ बघा. तर चला कसं वाटलं व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा मला. सबस्क्राईब पहिलं करा. ओके बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.